हॅलो नमस्कार। तर आज आदिसाठी ना डिंकाचे लाडू बनवायचे होते, तर त्यासाठी बारीक खारीक अशी कट करून घेतली होती। दोन त्याचे भाग केले होते, 2-3। तर अर्धी वाटी खारीक घेतली, ड्रायफ्रूट घेतली म्हणजे काजू आणि बदामाचं मी अगोदर पावडर बनवली होती, ती पावडर घेतली। अर्धी वाटी थोडासा तीळ घेतले होते, परत डिंक घेतला होता आणि नंतर खोबऱ्याचा खीस बारीक मिक्सरमध्ये असा खोबरं छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं। आणि त्यानंतर कढई छान इकडं तापाय ठेवली होती, तर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं सुरुवातीला आणि तूप छान गरम झाले की त्याच्यामध्ये डिंक टाका घेतला। पण अगोदर मला तुपाचा अंदाज लागला नाही, म्हणजे तूप कमी पडलं होतं, तर अजून 1 चमचा तूप वाढवला आणि असं 3 चमचे तूप टाकलं त्याच्यामध्ये। आणि नंतर जो डिंक होता ना तो डिंक तळण्यासाठी टाकला। तर डिंक छान बारीक गॅसवरती भाजून घेतला, तळून घेतला आतपर्यंत। बघू शकता तुम्ही, छान असा फुललाय सुद्धा डिंक तो। थोडासा डिंक टाकला होता तर फुलून ना एकदम म्हणजे असं भरपूर डिंक तयार झाला। तर मी थोडा डिंक वापरला होता, पण फुडून जास्त झाला। त्यानंतर डिंक छान तळून घेतला होता। नंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि नंतर जी खारीक होती 2 तुकडे केले होते, त्या म्हणजे असे 2 भाग केले होते खारकीचे, ती खारीक सुद्धा त्याच्यामध्ये टाकली आणि छान अशी खारीक सुद्धा भाजून म्हणजे तळून घेतली तुपामध्ये। आणि त्याच्यामध्ये नंतर जो मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलं होतं ते खोबरं सुद्धा त्यात टाकलं आणि खोबरं सुद्धा छान असं रंग बदलेपर्यंत तांबूस रंगावर भाजून घेतलं खोबरं सुद्धा। बघू शकता तुम्ही, खोबऱ्याचा सुद्धा रंग बदललाय, म्हणजे असं छान तांबूस रंगावरती खोबरं सुद्धा भाजून घेतलं होतं। तर हे जे जिन्नस असतात ना, म्हणजे डिंक, खारीक, खोबरं, तीळ, काजू आणि बदाम, हे सगळे पदार्थ जे आहेत ना छान असं तुपामध्ये तळून घेतले ना, तर आपण जो काही लाडू किंवा जे काय आपण बनवणार असतो ना ते छान पदार्थ बनतो आणि खायला सुद्धा छान लागतो। तर बघू शकता तुम्ही, खोबरं सुद्धा एकदम भारी म्हणजे असं छान भाजून घेतलं होतं मी। तर खोबरं भाजलं आणि त्याच कढईमध्ये परत तीळ भाजायला घेतले होते आणि तीळ सुद्धा बारीक आचेवर छान असं तीळ भाजून घेतले बारीक गॅसवरती। तिळाचा सुद्धा छान रंग बदलेपर्यंत तीळ भाजून घेतले आणि बघू शकता तीळ सुद्धा थोडं उडत आहे, थोडे थोडे। आणि तीळ भाजले होते तोपर्यंत जो डिंक मगाशी मी छान तळून घेतला होता ना, तो डिंक तुम्हाला मॅश करून दाखवला। आतपर्यंत छान असा डिंक तळला गेला होता। मला वाटलं थोडासा कच्चा असेल, पण नाही कच्चा राहिला, छान तळला गेला होता डिंक। आणि इकडं मिक्सरचं भांडं घेतलं, जे 2 नंबरचं मीडियम भांडं असतं, त्या भांड्यामध्ये खोबरं जे आपण बारीक मगाशी मी तळून घेतलं होतं, भाजून घेतलं होतं, ते खोबरं त्याच्यामध्ये टाकलं। खोबऱ्याचा सुद्धा पूर्ण रंग बदलला होता, बघू शकता लालसर खोबरं छान असं भाजून घेतलं होतं मी। आणि त्याच ह्याच्यामध्ये परत जो डिंक होता ना त्या तुपामध्ये तळून घेतलेला, तो डिंक सुद्धा त्यात टाकला आणि खारीक नाही टाकली त्याच्यामध्ये। तर जे काजू आणि बदामाचं पावडर बनवून घेतलं होतं ते पावडर टाकली आणि ह्याचं छान असं मिश्रण करून घेतलं होतं, मिक्सरमध्ये छान असं मॅश केलं। आणि त्यानंतर जे काही साहित्य राहिलं होतं, खारीक, तीळ आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा मी भाजून घेतले होते, तर ते शेंगदाणे जे काही साहित्य होतं ते छान असं वाटून घेतलं आणि त्यानंतर लाडू बनवायला घेतले होते। तर डायरेक्टली तुम्हाला लाडू बनवलेले दिसत असतील, म्हणजे जे काही लाडू बनवताना जी क्लिप होती ती माझ्याकडून कट झाली होती। तर छान असे मीडियम आकाराचे लाडू बनवून घेतले होते, बघू शकता तुम्ही। आणि गूळ वगैरे टाकला होता म्हणून लाडू सुद्धा एकदम गोड आणि मीडियम असे, जास्त गोड पण झाले नव्हते, मीडियम आकारामध्ये गोड असे छान लाडू बनवून घेतले होते मी। तर त्यानंतर बघू शकता तुम्ही, लाडू सुद्धा छान बनले। आणि ही जी कढई होती, तर आदित्यच्या पप्पाने आज कढई आणली होती नवीन,
आणि माझीसुद्धा खूप दिवसांनी इच्छा होती अशी स्टीलची कढई घेण्याची, तर आज ती पूर्ण झाली. आणि त्यानंतर कढईमध्ये पहिल्यांदा आणल्यामुळं गोड काहीतरी करायचं होतं, तर दूध तापायला ठेवलं होतं. तर ह्या कढईची प्राईस 150 रुपये आणि त्या काकाने आम्हाला 120 रुपयाला दिली. तर सांगा स्वस्तामध्ये बसली की महाग बसली तेही कमेंटमध्ये सांगा. तर कढईमध्ये छान दूध तापायला ठेवलं होतं. तर इकडं चहा पण छान केला आणि चहासुद्धा छान झालता, बघू शकताय तुम्ही. तर नक्कीच सांगा कढईची प्राईस कशी बसली ती, आणि त्यासोबत जे डिंकाचे लाडू मी बनवले होते ते पण कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते. तर जे कोणी चॅनलला नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि चला भेटू नवीन व्हिडिओ.